नमस्कार, मी कैलास सावळे. आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स. उल्हासनगर शहर हे व्यापाऱ्यांचे शहर आहे, परंतु अनेक व्यापारी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नकली कामं करण्यात देखील पुढे आहेत. उल्हासनगर शहरातील इथे एक बॅग कंपन्यांचे मोठा बाजार आहे, ज्यामध्ये नकली स्टिकर चिपवून मोठ्या नामांकित कंपनीचे नकली स्टिकर चिपकावून त्याची विक्री केली जाते आणि अशा प्रकारे नकली प्रकार केला जातो. सदर प्रकारची माहिती मिळताच ठाणे गुन्हे शाखा आणि कॉपीराईट विभाग यांनी संयुक्तपणे धाड टाकून कारवाई केली आणि 7 ते 8 दुकानावरती कारवाई करून 8 लाखाचा माल जप्त केला. याची सविस्तर माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळवी यांनी माध्यमांना दिली. उल्हासनगरमध्ये प्युमा आणि स्कायबॅग ह्या ब्रँडचे डुप्लिकेट सॅक बॅग विकल्या जातात अशी इन्फॉर्मेशन होती. त्या संदर्भात कॉपीराईट अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती आणि त्यावरून कारवाई करण्याचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे उल्हासनगर 3 इथे आता आम्ही आलेलो आहोत आणि तिथे जी कारवाई झालेली आहे एकूण 6 दुकानांमध्ये आम्हाला सुमारे 7 लाखाचा माल मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये डुप्लिकेट प्युमा आणि स्कायबॅग या कंपन्यांचा बॅग आणि लोगो मिळून आलेले आहेत. सदर माल ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर दुकानदारांवर कारवाई करीत आहोत. साहेब, कुठून रेट कुठची होती? ही गुन्हे शाखा ठाणे, मध्यवर्ती गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा ठाणे. माझं नाव सिनेरप्या साळवी.